मी यांना त्याच सांगितलं होतं, मी जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का, आधी पैसे वसूल करून घेता आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करता. नाही म्हणले तुमचे पैसे माघारी देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आत्तापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला मी सांगतो, सांगत आहेत का नाही त्यांचे त्यांना माहीत. लाड साहेबाला पण सांगितलं आत्तापर्यंत असं असं होतंय, ते मुख्यमंत्र्याला सांगत आहेत का नाही सांगत हेही माहीत नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी, म्हणून तुम्ही माझ्या सोबत आहे. हा एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, कारण मला आंदोलन चालवायचे, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवला ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीचे त्याच्यात परराज्यातला एक विषय, MBBSच्या BHMSच्या इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत, महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत, कॉलेजला, वैद्यकीय कोणत्याच. जिथं पोरं सोयी सुविधा मागायला जाते तिथं ते मास्तरडे सांगत, ते कॉलेजचे मास्तरडे ते म्हणते सरकारचा GRच आमच्यापर्यंत आला नाही. कोण कुणाला मूर्खात काढित हेच कळणार. अधिकारी सरकारला मूर्खात काढित का सरकार मराठ्याला मूर्खात काढित मिळच लागून द्यायला. सव्वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलं. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय, तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधरवा म्हणून सांगायला. यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागेल, तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागेल, तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे. ओबीसीच्या सवलती दिल्यात मानल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागेल. तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावे लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेतात. तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा, तुम्ही सुद्धा याच्यातून शहाणा व्हा. मी संबंध मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणतात काही ठेवायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावे लागतात. नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही गठीत स्थापन केलं. पोरांना व्यवसायाला तुम्ही फायली घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायली दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे सिव्हिल खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली. तुम्ही परतावी कप देत नाहीत. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वालीत येऊन द्या. आम्ही भांडायलो नाही तर आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल.